या एक्झाम्पलसाठी आपण रो वाईज रो ॲड करणे, फर्स्ट रो मध्ये सेकंड आणि थर्ड रो ॲड केला, नंतर हे 2 कॉमन घेतले आणि मग या x + y + z मधून हे सेकंड आणि थर्ड रो सबट्रॅक्ट करत गेलो. त्यावरून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येतं. यासाठीच आणखी एक मार्ग आता अल्टरनेटिव्हली, जो की शक्यतो सुरुवातीला तो मार्ग आधी लक्षात येतो. हा का लक्षात येत नाही? कारण आपलं टार्गेट काय असतं की इकडे 2-2च्या जोड्या दिसत आहेत आणि इकडे सिंगल दिसत आहेत, म्हणजे कमी करायचे. कमी करायचे म्हटलं की आपल्या डोक्यात आधी सबट्रॅक्शन येतं. हे इमिजिएट लक्षात येत नाही. आता माहिती झालं म्हणून येईल ते, प्रॉब्लेम नाही, पण बेसिक थिंकिंग आपली अशी राहते की आपल्याला यांचं सबट्रॅक्शन केलं म्हणजे कमी होतील. काय होईल सबट्रॅक्शननी बघूया आपण. हाच प्रॉब्लेम. LHS x + y, y + z, z + x, then z + x, x + y, y + z, and again y + z, z + x, x + y. ही आहे लेफ्ट हँड साईड या एक्झाम्पलची. आता समजा आपण याला ॲडिशन ऐवजी सबट्रॅक्शन करून प्रयत्न केला असता तर काय झालं असतं? करून पाहायचं. म्हणजे आपण रो मध्ये हा रो आणि हा रो ॲड केला होता फर्स्ट रो मध्ये. आता आपण ॲड ऐवजी सबट्रॅक्ट करून बघू. म्हणजे समजा रो वाईज जाता येईल याला, किंवा कॉलम वाईज पण जाऊ शकतो आपण. इथे पुन्हा 6 प्रकारे शक्य आहे. कोणत्याही 2 रोचं सबट्रॅक्शन करा. म्हणजे समजा आपण बाय अप्लाइंग R1 changes R1 - R2 किंवा R3 कुठलाही चालेल. आता त्यातल्या त्यात मी R2 ऐवजी R3 का घेतला? कारण राईट साईडला जो पहिला एलिमेंट आहे तो आपल्याला x पाहिजे. राईट साईडचा डिटर्मिनंट आपला असा आहे 2 × x y z y z x. असं आहे का? z x y, z x y आणि y z x असा आहे. म्हणजे पहिला एलिमेंट आपल्याला पाहिजे x. ही मेथड का सांगतोय? सर्वसाधारणपणे स्टुडंट्स विचार करताना कुठल्या प्रकारे करू शकतील. पहिल्या मेथड प्रमाणे ॲडिशनचा विचार नाही बरेच जण करू शकणार, पण सबट्रॅक्शनचा विचार मात्र डोक्यात येईल. कारण दोघांची जोडी फोडायची, एक जण कमी करायचा आहे. मग कमी करायचा आहे, याच्यामधून हा जर मायनस केला तर x x कॅन्सल होईल. पण आपल्याला तर x पाहिजे इथे. चालेल ते पण, R1 - R2 पण चालेल, पण मग इंटरचेंज वगैरे करत बसावे लागते. मग त्यातल्या त्यात आपण काय करू? याच्यामधून हा मायनस करू. म्हणजे R1 - R3 जर केला
तर बदलणार तर R1च आहे. आता सबट्रॅक्शन सांगा बरं मला काय होईल ते. सबट्रॅक्शन म्हटलं की बरेच जणांचं मिस्टेक होतात. R1 मायनस R3 आधी याच्यामधून हा मायनस करायचा आहे. काय होईल बरं? वाय वाय तर कॅन्सल होऊन जाईल. एक्स मायनस झेड शिल्लक राहील. एक्स मायनस झेड. त्यानंतर पुन्हा याच्यामधून हा मायनस केला, काय होत आहे? झेड झेड कॅन्सल, वाय मायनस एक्स. आणि परत याच्यामधून हा मायनस केला, एक्स एक्स कॅन्सल, झेड मायनस वाय. ओके. सेकंड रो ॲज इट इज. थर्ड रो पण ॲज इट इज. या दोन्हीमध्ये काही बदल नाही करायचा आपल्याला, फक्त पहिल्या रो मधून तिसरा रो मायनस केला. ओके. आता पुन्हा परत आपल्याला एक्स मायनस झेड पैकी हा झेड नको आहे, फक्त एक्स पाहिजे. आता याचा शेजारी बघा, हा जर इथे ॲड केला तर काय होईल? मायनस झेड प्लस झेड कॅन्सल होईल की नाही? होईल. बरोबर आहे. ऑब्झर्वेशन हे पाहिजे, R1 मध्ये जर आता R2 ॲड केला म्हणजे बाय अप्लाइंग R1 चेंजेस अगेन R1 प्लस R2, म्हणजे पहिल्या रो मध्ये दुसरा रो ॲड केला, पहिल्या रो मध्ये दुसरा रो ॲड केला तर काय होईल सांगा? मायनस झेड प्लस झेड कॅन्सल, आणि एक्स प्लस एक्स काय? 2x. मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल, वाय प्लस वाय 2y. आणि मायनस वाय प्लस वाय कॅन्सल, झेड प्लस झेड 2z. सेकंड रो तसाच. थर्ड रो पण ॲज इट इज राहणार. सेकंड आणि थर्ड रो मध्ये काही चेंज नाही. ओके. आता बघा, जी राईट साईड आपल्याला मिळवायची आहे 2x 2y 2z आहे. काय करता येईल? 2 कॉमन घेता येईल. कुठून? फर्स्ट रो मधून 2 कॉमन घेतला तर काय होईल? 2 इंटू डिटर्मिनंट एक्स वाय झेड. सेकंड रो झेड प्लस एक्स, एक्स प्लस वाय, वाय प्लस झेड, वाय प्लस झेड, झेड प्लस एक्स, एक्स प्लस वाय. आता बघा काय करायचं आहे सांगा. R2 मायनस R1. आता हे सिंगल सिंगल झालेत. आता यांचा नंबर, याच्यामधून जर हा x मायनस केला तर एक्स एक्स कॅन्सल होईल, झेड शिल्लक राहील. याच्यातून जर हा मायनस झाला तर वाय वाय कॅन्सल होईल, एक्स शिल्लक राहील. आणि याच्यामधून हा मायनस झाला तर झेड झेड कॅन्सल, वाय शिल्लक. म्हणजे आपण इथे
by applying R2 changes R2 minus R1. R2 changes R2 minus R1 ज्यात x, y, z as it is, z प्लस x मधून x मायनस केला तर काय शिल्लक राहील? x प्लस y मधून y गेला आणि y प्लस z मधून z गेला. आता थर्ड रो राहिला y प्लस z, z प्लस x, x प्लस y. ओके. आणि आता काय करणार बरं? R3 मायनस चेंज R3 होणार आहे. R3 चेंजेस R3 मायनस R2 इक्वल टू 2 इंटू एक्स वाय झेड तसाच, बरोबर, झेड एक्स वाय तसाच. आणि तिसरा रो काय होणार? वाय प्लस झेड मधून झेड मायनस झाला, वाय शिल्लक राहील. झेड प्लस एक्स मधून एक्स मायनस झाला, झेड शिल्लक. आणि एक्स प्लस वाय मधून वाय गेला, एक्स शिल्लक. म्हणजे आपल्याला इक्वल टू राईट हँड साईड मिळाली. आणखी एक मार्ग कळाला. आता हा एक नाही आहे, आता असे 6 परत. म्हणजे आता इथं मी काय केलं? पहिली स्टेप R1 मायनस R3 केलं. तुम्ही R2 मायनस R3 करा, R3 मायनस R1 करा, R2 मायनस R3, किंवा कॉलम वाईज जाऊ शकतो आपण. C1 मायनस C3 करा किंवा C2 मायनस C1 करा. कितीतरी मार्ग तयार होऊन जातात. आणखी 6 प्रकारे ट्राय करून पाहता येईल. दॅट विल गिव्ह द परफेक्शन. आणि पुन्हा महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारचे दिसणारे प्रॉब्लेम जेव्हा कधी समोर येतील तेव्हा ते क्विक आठवेल. म्हणून हे वेगळ्या प्रकारे ट्राय करून पाहायचं आहे. हे फक्त एका प्रकारे ठीक आहे, झालं, LHS वरून RHS आली, मिळाली, कळाला प्रॉब्लेम, सोपा वाटला, बरं वाटलं, छान वाटलं, वही भरली, प्रॉब्लेम संपला, एक्झरसाइज संपली, उपयोग नाही आहे. हे वेळेला आठवणार आहे का आपल्याला, ते महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी त्याला एकापेक्षा जास्त प्रकारे तुम्ही ट्राय करून पाहणं गरजेचंच आहे. तरच परफेक्शन व्यवस्थित येतं प्रॉपर्टीच्या एक्झाम्पलमध्ये. ओके. नेक्स्ट वन, using properties of determinants prove that. आता डिस्क्रिप्टिव्ह मध्ये असं म्हणतील, पण ऑब्जेक्टिव्ह मध्ये लेफ्ट साईडला एक डिटर्मिनंट देतील, राईट साईडला काहीतरी ऑप्शनमध्ये व्हॅल्यू देतील. ओके. प्रूव्ह दॅट डिटर्मिनंट दिलेला आहे a प्लस बी, ए बी, ए प्लस सी, सी, बी सी, बी प्लस सी, इक्वल टू
4ABC इक्वल टू 4ABC हे प्रूव्ह करायचं आहे. आता यामध्ये राईट साईडला डिटर्मिनंट नाही आहे, तर राईट साईडला एक व्हॅल्यू आहे आणि ती व्हॅल्यू 0 नाही आहे. ती व्हॅल्यू 0 नाही आहे. याचा अर्थ आपल्याला याच्यावरून 2 हिंट मिळतात. पहिली हिंट की व्हॅल्यू जर 0 नाही आहे, आता एखाद्याच ऑब्जेक्टिव्ह असेल तर ऑप्शन देऊ शकतात 0, तिथे मात्र ही हिंट कामी येत नाही. पण इथं प्रूव्ह दॅट असल्यामुळे ती हिंट मिळाली की 0 नाही आहे म्हणजे आपला कुठले तरी 2 रो किंवा 2 कॉलम सारखे आणायचे नाही आहेत. आपलं टार्गेट ते नाही आहे. दुसरी हिंट जी ऑब्जेक्टिव्हसाठी पण युजफुल ठरेल ती म्हणजे आपल्याला हा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करावाच लागणार आहे, सोडवावाच लागणार आहे. डिटर्मिनंटची किंमत काढावीच लागणार आहे, त्याला इव्हॅल्युएट करावंच लागणार आहे. कारण विदाऊट इव्हॅल्युएटिंग आपल्याला फक्त एकच व्हॅल्यू सांगता येते, ती म्हणजे 0. 2 रो किंवा 2 कॉलम सारखे असतील तर. पण इथे मात्र राईट साईड 0 नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे राईट साईडला डिटर्मिनंट पण नाही आहे, राईट साईडला एक कॉन्स्टंट नंबर दिला आहे. म्हणजे हा डिटर्मिनंट आपल्याला सोडवावा लागणार आहे. इव्हॅल्युएट आपली नेहमीची जी मेथड आहे ना, पहिला एलिमेंट ॲज इट इज, त्याचा रो कॉलम स्किप वगैरे इव्हॅल्युएट करावं लागणार आहे, एक्सपान्शन करावं लागणार आहे. पण हे एक्सपान्शन, मग प्रॉपर्टीचा काय उपयोग? प्रॉपर्टीचा उपयोग हा आहे की एक्सपान्शन जे आपल्याला करायचं आहे ते थोडंसं सोपं व्हावं. प्रॉपर्टीजचा वापर कशासाठी करायचा आहे की एक्सपान्शन जे आहे ते थोडं सोपं व्हावं, ते थोडंसं इझी व्हावं. आता कुठलाही डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करायला सोपा कधी असतो? कुठलाही डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करायला सोपा कधी असतो? जेवढे जास्त त्याच्यामधले एलिमेंट 0 तेवढा तो सोडवायला सोपा. कारण 0 असल्यामुळे बरेचसे कॅल्क्युलेशन स्किप होऊन जातं ना, बरोबर आहे. म्हणजे बाकीचे एलिमेंट जरी कॉम्प्लिकेटेड असले पण 0 भरपूर असले त्यामध्ये, देन इट्स ओके. त्यामुळं आपल्याला आता ह्या एलिमेंट्सला थोडंसं रिड्यूस करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे प्रॉपर्टीज वापरून. काय करायचं आहे? या एलिमेंट्सला सिम्प्लिफाय करायचं आहे प्रॉपर्टीजचा यूज करून. याच्यासाठी आत्ता जे मी सांगितले हिंट की डिटर्मिनंटमध्ये जेवढे जास्त 0 तेवढा फायदा, जितके जास्त 0 तितका बेनिफिट आहे. आणि ते 0 जर पहिल्या रो मध्ये आले बघा, समजा हा डिटर्मिनंट आपला इव्हॅल्युएट करायला सांगितला. डिटर्मिनंट कसा सोडवतो आपण, आपल्या डोक्यामध्ये त्याची सोडवण्याची पद्धत माहिती पाहिजे. कसा इव्हॅल्युएट करतो आपण? फर्स्ट एलिमेंट ॲज इट इज घेतो, मल्टिप्लाइड बाय त्याचा रो कॉलम सोडून देतो, याचा प्रोडक्ट मायनस याचा प्रोडक्ट. आता हे कितीही मोठे असले तरी त्याला मल्टिप्लाय कोण आहे? म्हणजे ही पहिली टर्म 0च होणार आहे, बरोबर आहे. ज्यांनी डिटर्मिनंट सोडवलेले आहेत, भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे, त्यांच्या पटकन लक्षात येऊ शकतं की ही टर्म 0 होणार आहे. बरं, दुसऱ्या एलिमेंटचं साईन चेंज करायचं आहे, पण दुसरा एलिमेंट पण कोण आहे? 0. त्याला मल्टिप्लाय आपल्याला करायचं आहे रो कॉलम सोडून, हा प्रोडक्ट मायनस हा प्रोडक्ट.
आता हा कितीही कॉम्प्लिकेटेड असता, समजा आपण कॉम्प्लिकेटेड करू त्याला, 134, 187, 72, 10, बरोबर आहे. आता पहा, या झिरोचा आपण रो कॉलम सोडणार, याचा प्रॉडक्ट मायनस याचा प्रॉडक्ट, काही गरज आहे का? कारण हे दोघं जण तर झिरो झालेत ना. म्हणजे आपल्याला एकच कॅल्क्युलेशन करावं लागेल फक्त शेवटचं, ते म्हणजे 5 ॲज इट इज, त्याचा रो कॉलम स्किप, हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन. त्यातही हे तर झिरो चालय, 134 इंटू 0, तो परत झिरो झाला. यांचं जे काय मल्टिप्लिकेशन येईल तेवढं करावं लागेल. म्हणजे थोडक्यात काय तर डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करत असताना त्याच्यात जेवढे जास्त झिरो तेवढं कॅल्क्युलेशन कमी होतं, आपला लोड कमी होतो. आणि ते झिरो जर पहिल्या रोमध्ये आले तर आणखी जास्त चांगलं असतं, कारण त्याने आपल्या कॅल्क्युलेशनचे डायरेक्ट 2 एलिमेंटच कट होऊन जातात. मग हे दोनच पाहिजेत असं काही नाही, हा आणि हा असू शकतो, दुसरा आणि तिसरा कुठलाही. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचं हे लक्षात घ्या. आता याला थोडंसं सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे याच्यात झिरो मिळवण्याचा प्रयत्न करायचा. झिरो मिळवले की आपलं काम सोपं होणार आहे. सोडवायचं तर आहेच डिटर्मिनंट, सोडवायला काही ऑप्शन नाहीच आहे. काय करू शकतो बरं यात सांगा तुम्ही? याला जर डायरेक्ट इव्हॅल्युएट केलं तुम्ही तर खूप त्रास होईल सिम्प्लिफिकेशनचा. हां, आणखी एक महत्त्वाचं तेच आहे, डायरेक्ट इव्हॅल्युएट करून बघा. जोपर्यंत खडतर रस्ता आपण फॉलो करत नाही तोपर्यंत चांगल्या रस्त्याचा इम्पॉर्टन्स कळत नाही. डायरेक्ट इव्हॅल्युएट करून बघा डिटर्मिनंट, हा सिम्प्लिफिकेशन वाढेल. पण प्रॉपर्टीजचा यूज करून त्याला डायरेक्ट इव्हॅल्युएट इझिली करता येऊ शकतं. कसं सिम्प्लिफाय करता येईल, कसं रिड्यूस करता येईल बरं याला? एनीबडी कॅन? येस. हां, येस. रो सेकंड आणि रो थर्ड सबट्रॅक्शन करायची आणि पुन्हा मग त्यांची सबट्रॅक्शन जी आलेली आहे ती पुन्हा रो 1 मधून सबट्रॅक्ट करायची. ओके, चालतंय. पण त्यापेक्षा मग आधी R1 मायनस R2 जर केला आपण तर ए तर कॅन्सल होईल की नाही, फक्त बी शिल्लक राहील. आणि त्या बी मधून पुन्हा हा बी जर मायनस केला तर इथं झिरो येईल की नाही, आणि इथं झिरो येणं आपल्यासाठी फायद्याचं आहे. तसंच या ए आणि सीचं पण होऊ शकतं. आपल्याला एक एलिमेंट मिळाला तरी एक झिरो सुद्धा खूप कामाचा आहे. आपल्या एक झिरो जरी आला तरी तो खूप कामाचा आहे, कॅल्क्युलेशन खूप रिड्यूस होणार आहे. म्हणजे आपण समजा याला कॉलम वाईज पण जाऊ शकता, रो वाईज पण जाऊ शकता. समजा आपण पहिल्यांदा असं लिहिलं, बाय R1 चेंजेस R1 मायनस R2. आधी मी प्रोसेस करून दाखवतो काय होते ते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल एक्झॅक्टली हेच का. मग तुम्ही अल्टरनेटिव्ह वेज फॉलो करू शकता. पहिल्या रो मधून दुसरा रो मायनस करा, काय होईल बघा बरं.
ए प्लस बी मधून ए मायनस झाला, काय आलं? बी शिल्लक राहिला, ए कॅन्सल झाला. आता ए मधून हा मायनस केला, काय येईल? केअरफुली कशामधून काय मायनस करतोय ते महत्वाचं आहे. ए मधून हा मायनस करायचा आहे, म्हणजे टर्म अशी येणार आहे ए मायनस ए प्लस सी. तो मायनस दोघांनाही मल्टिप्लाय होणार आहे, म्हणजे ए मायनस सी. ए कॅन्सल, काय शिल्लक राहणार आहे? मायनस सी शिल्लक राहणार आहे. आणि इथे बी मायनस सी यांचं तर काही होणार नाही ना, बरोबर आहे. आता ए प्लस सी सी, बी सी बी प्लस सी. आता पुढे काय करायचं? येस, पुढे काय करायचं? R1 मायनस R2 केला, पहिल्या रो मधून दुसरा रो मायनस केला. कसं मायनस केला कळलं का? हे पहिल्या रो मधून दुसरा रो मायनस केला, याच्यातून हा मायनस, याच्यातून हा मायनस, याच्यातून हा मायनस. तुम्ही असंच कॉलम वाईज पण करू शकला असतात. कॉलम वाईज तुम्ही नंतर सोडून पहा. C1 मायनस C2 म्हणजे याच्यातून हा मायनस, यातनं हा मायनस, यातनं हा मायनस. आणखी एक मेथड तुमच्याकडे तयार झाली लगेच. यालाही 6 प्रकारे सोडवता येईल. पुन्हा मी पहिला रो पकडला सुरुवातीला, तुम्ही दुसरा घ्या, तिसरा घ्या, चालेल. पण आता हे जे काही मिळालंय, एक स्टेप झाली की आता त्याच्यानुसार चालायचं. याला पुढे सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. कसं सिम्प्लिफाय होईल? आणि सिम्प्लिफाय करायचं म्हणजे तुम्हाला टार्गेट सांगितलंय मी सोपं, की 0 जास्तीत जास्त आणायचे. काय करता येईल? R1 प्लस R3. पहा, जरी संख्या दिसत नसल्या, ए बी सी हे अक्षरे दिसले तरी पण एक नियम फिक्स असतो, कोणत्याही संख्येमधून तीच संख्या मायनस केली तर व्हॅल्यू काय येते? हा नियम माहित आहे? कोणत्याही नंबर मधून तोच नंबर मायनस केला तर किंमत काय येते? व्हॅल्यू काय येते? हे तर माहित आहे ना. म्हणजे तो 10 असला तर 10 मधून 10 मायनस केला तर व्हॅल्यू काय येते? 0. 5 असला, 5 मधून 5 मायनस केला, व्हॅल्यू काय येते? 0. तो 100 असला, 100 मधून 100 मायनस केला, व्हॅल्यू काय येते? त्याच संख्येतून तीच संख्या मायनस केली तर उत्तर 0 येत असतं. हे तर आपल्याला माहिती असेल इयत्ता पहिली. मग आता ए असेल तर ए मधून जर ए मायनस केला, व्हॅल्यू काय येणार? 0. बी असेल, बी मधून बी मायनस केला, व्हॅल्यू काय येणार? 0. सी असेल, सी मधून सी मायनस केला, व्हॅल्यू काय येते? 0. हां, आपण जर R3 मायनस R1 केलं तर चालेल ना.
डी असेल, डी मधून डी मायनस केला, व्हॅल्यू काय येते? ई असेल, ई मधून ई मायनस केला, व्हॅल्यू काय येते? असं झेड पर्यंत तुम्ही करून पहा एकदा. म्हणजे त्याच संख्येतून ती संख्या मायनस झाली तर व्हॅल्यू 0 येते. मग इथं बी दिसतोय, इथं त्याचे हा पण बी दिसतोय. मग बी मधून जर बी मायनस झाला तर व्हॅल्यू काय येणार? मग R1 मधून R3 मायनस करा किंवा R3 मधून R1 मायनस करा. बरोबर? R1 मधून R3 मायनस करा किंवा R3 मधून R1 मायनस करा. पण कुणामधून काय मायनस केल्यावर संख्या कुठं लिहायची ते महत्वाचं आहे. बदलायचं कोण हे आधी फिक्स करा. की 0 आपल्याला इथं पहिल्या जागेवर आणायचा का तिसऱ्या जागेवर आणायचा ते आधी डिसाईड पाहिजे आपलं. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण कॅल्क्युलेशन ठरवतो वेगळं, इथे असा फॉर्म्युला लिहितो वेगळा आणि करतो वेगळंच. ते नको आहे. आधी डिसाईड करायचंय की नेमका 0 आणायचा कुठे, येऊ कुठे शकतो. इथे पण येऊ शकतो, इथे पण येऊ शकतो, कारण या दोघांचं सबट्रॅक्शन 0 येत आहे. आता आधी या दोघांतच कंपॅरिझन केलं तर 0 कुठं येणं फायदेशीर आहे बरं, पहिल्या जागेवर का शेवटच्या जागेवर? त्याच्यासाठी डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करण्याची प्रॅक्टिस. आत्ता जे मी 5 मिनिटांपूर्वी सांगितलं होतं की डिटर्मिनंट सोडवत असताना कॅल्क्युलेशन कसं करायचं असतं. पहिला एलिमेंट ॲज इट इज, त्याचा रो कॉलम स्किप वगैरे, ते मेथड जी असते ना ते सोडवायची तसली. मग त्याच्यामध्ये जर पहिला एलिमेंट 0 असला तर पुढचं अख्खं कॅल्क्युलेशनच आपलं कट होऊन जातंय ना. बरोबर आहे? मग 0 येणं फायदेशीर कुठे आहे, या ठिकाणी का या ठिकाणी? म्हणजे समजा तुम्हाला असा एलिमेंट दिला 3 7 8 9 5 4 0 3 1. आता इथं जर 0 आला तरी तुम्हाला बाकीचं कॅल्क्युलेशन करावंच लागणार आहे. 3 मल्टिप्लाइड बाय 5 मायनस 12. पण जर तोच 0 इथं आला तर 0 मल्टिप्लाइड बाय, काही कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का? मेक द ऑब्झर्वेशन्स, थिंक ऑन दॅट. बरोबर आहे? आता तुम्ही इथे जरी 0 मिळाला तरी चालणार आहे, काही अडचण नाहीये. मुख्य काय की एखादा प्रॉब्लेम आपण जेव्हा सॉल्व करतोय त्या प्रॉब्लेमला सोप्यामध्ये कन्व्हर्ट करायचं का डिफिकल्टमध्ये कन्व्हर्ट करायचं हे आपल्या हातात आहे. मग जर आपल्याला तशी डेअरिंगच असेल डिफिकल्टमध्ये कन्व्हर्ट करण्याची तर प्रॉपर्टीची गरज नाही, याला डायरेक्टच इव्हॅल्युएट करा. आपण प्रॉपर्टी कशासाठी वापरतो? टू मेक इट ॲज सिम्पल ॲज पॉसिबल. त्यामुळं तुम्ही कुठल्याही एलिमेंटला कन्व्हर्ट करू शकता, नो प्रॉब्लेम. पण तो डिसिजन तुमचा फर्म पाहिजे, डिसिजन तुमचा फिक्स पाहिजे की नेमकं कुठं कन्व्हर्जन केलं तर बेनिफिशियल आहे, कुठे कन्व्हर्जन बेनिफिशियल नाही आहे. आता याच्यासोबतच तुम्ही आणखी या दोघांचाही विचार करू शकता, -c आणि +c. +c जर इथे ॲड झाला, ॲड हे महत्वाचं आहे. आता +c जर इथे ॲड झाला तर इथे पण 0 येऊ शकतो, पण त्यासाठी R1 + R2 करावं लागेल आणि हा 0 येण्यासाठी R1 - R3 करावं लागेल. आपण काय करतोय ते कॅल्क्युलेशन खूप केअरफुल राहावं लागतं.
याच R3 मध्ये आपण R1 पण ऍड करू शकतो. बघा, प्रत्येक ठिकाणी एक एक स्टेज मिळते आणि तेवढ्या प्रकारे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. म्हणजे एक एक जण किती किती प्रकारे त्या प्रॉब्लेमवरती वर्कआउट करू शकतो हे लक्षात घ्या. हे सगळे मार्ग मी का विचारतोय की तितके नंबर ऑफ वेज तयार झाले त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याचे आणि त्यातल्या त्यात सोपा कोणता तो आपल्याला डिसाईड करायचा आहे. ओके, म्हणजे हा पण 0 होऊ शकतो, हा पण 0 होऊ शकतो, हा पण आणि हा पण. चारही एलिमेंट 0 होऊ शकतात, पण 4 पैकी कुणीही एकच, हे महत्वाचं आहे. चारही ॲट ए टाइम नाही होणार, कुणीतरी एक. मग आपल्याला डिसाईड करायचंय या 4 पैकी कुणाच्या जागी 0 आणायचा. कुठला कन्व्हिनियंट आहे? फर्स्ट रो मधला कन्व्हिनियंट आहे. फर्स्ट रो मधला हा मिळवा किंवा हा मिळवा, कुठलाही चालेल. हा जर मिळवायचा असेल तर R1 मायनस R3 करावं लागेल. हा जर मिळवायचा असेल R1 प्लस R3 करावं लागेल. दोन्हीपैकी कोणताही मिळवा. काय करायचं सांगा? मायनस का प्लस? मायनस करायचं. R1 चेंजेस, ठीक आहे, मायनस करूया. प्लस पण करून पाहता येऊ शकतं, प्लस जास्त कन्व्हिनियंट राहिलं असतं आणखी, पण आपण मायनस म्हटलोय, मायनस करू. ठीक आहे, नाही येत 2 0. दोन कसे येतील? आता आपण विचार फक्त एवढ्यांचाच केलाय, यांचा काहीच नाही विचार केलाय. पण ज्यावेळी एकाचा विचार योग्य प्रकारे होतो त्यावेळेस पुढचे आपोआप मदतीला येतात. आता बघा, R1 मायनस R3 जर केला म्हणजे पहिल्या रो मधून तिसरा रो मायनस केला, काय होईल बरं? B मायनस B 0 येईल. हा 0 आला. आता ह्यांचं काय सबट्रॅक्शन येईल? मायनस 2C येईल. कारण हा मायनस C आहे, त्याच्यातून हा मायनस केला तर मायनस C मायनस 2C. ओके, आणि यांचं काय होईल बरं? येस, सगळ्यात महत्त्वाचं, कॅल्क्युलेशन करत असताना आपण ते रफ, आपल्या हातामध्ये एखादा पेन, नोटबुक वगैरे पाहिजे. फक्त ऐकायचंय, पाहायचंय असं नको आहे. आपण कॅल्क्युलेशन्स करून पाहू शकतो रफवरती, हरकत नसते. सगळं आपलं डायरेक्ट असं पाहूनच पटकन हे लक्षात येईल. आपण मूव्ही पाहत नाहीये, पिक्चर पाहत नाही आपण. याच्यामधून हा मायनस करायचा आहे. B मायनस C मायनस B मायनस C, त्याच्यातून हा मायनस करायचा आहे. कशातून काय मायनस करतोय हे महत्वाचं आहे. ह्या प्रॉब्लेम्समध्ये सगळ्या मिस्टेक इथेच होतात. म्हणून मगाशी जे म्हटलं की आपण विचार एक करतो, लिहितो एक आणि करतो एक. म्हणून या प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये कुठेही मिस्टेक झाली की अगोदर हे वाक्य लक्षात ठेवायचं, आपण असं काही केलंय का. 99% मिस्टेक तिथंच सापडतात. आपण R1 मायनस R3 करतोय म्हणजे याच्यामधून हा मायनस करतोय, मग R1 च्या जागी हा टाकावा लागेल, मायनस R3 च्या जागी हा टाकावा लागेल. B मायनस C, मायनस असला की ब्रॅकेट टाकायचं, तिथेच धोका होतो. मायनस पुढं मल्टिप्लाय होईल दोघांना.
म्हणजे मायनस बी मायनस सी, त्यातला पी पी कॅन्सल, मायनस सी काय आला, म्हणजे हा पण एलिमेंट काय येतोय, आता बघा आपण जर ऍड केलं असतं तर काय झालं असतं, ऍड केलं असतं तर हे मायनसचा एवढा त्रास झाला नसता. बी प्लस बी 2b आला असता, मायनस सी प्लस सी 0 आला असता. एक 0 एकच येणार होता. आपण काहीही केलं असतं तरी 2 0 ॲट ए टाइम येणार नव्हते, एकच येणार होता. मग तो इथे किंवा इथे दोन्ही सारखंच आहे. आणि यांचं ॲडिशन केलं असतं तर प्लस सी मायनस सी कॅन्सल आणि बी प्लस बी म्हणजे 2b, म्हणजे इथे 2b, इथे 0, इथे 2b, ते पण चाललं. ओके, पण ठीक आहे, आपण आता मायनस केलाय, सबट्रॅक्शन केलाय, सेकंड रो आणि थर्ड रो ॲज इट इज राहणार आहेत. सेकंड आणि थर्ड रो काय आहेत, ए प्लस सी सी, बी सी बी प्लस सी. पुढे काय करायचं आता सांगा. येस, what should be our next step? आपला 0 आणायचे आहेत, पण खूप सगळे आणत बसायचे नाही आहेत. 2 आले तरी सफिशियंट आहेत, आणि तेही जर पहिल्या रो मध्ये 2 0 आले तर कामच झालं. पहिल्या रो मध्ये 2 0 येऊ शकतात, अजून एक 0 तर आलाय. आता एका रो मध्ये 3 0 कधीच येत नाहीत, त्यासाठी प्रयत्न पण नाही करायचा. 2 येऊ शकतात. कसं, एक म्हणजे आपण यातनं मायनस, पहिल्या रो मधून -2c कॉमन घेऊ शकतो, कारण इथे -2c आहे, इथे -2c आहे, आणि इथं 0 आहे. 0 हा असा एलिमेंट आहे, खूप कामाचा आहे तो. 0 मधून काही कॉमन घ्या, काही फरक पडत नाही त्याला, कारण 0 कुणालाही मल्टिप्लाय झाला तर तो त्याला 0च करून टाकतो. आणि त्यामुळं पहिल्या रो मधून आपण -2c कॉमन घेऊ शकतो. जर आपण ॲडिशन केलं असतं तर इथे 2b आला असता, इथे 0 आणि इथे 2b, त्यावेळी 2b कॉमन घेता आला असता. चालेल कॉमन घेतलं तर, पण कॉमन घेतल्यानंतर आपण करणार काय, रफ मध्ये सांगतो. कॉमन घेतला समजा -2c, काय राहत आहे, 0 1 1, बरोबर आहे का. -2c कॉमन घेतला, अशी स्टेप येणार, अशी टर्म येणार. याच्या पुढं काय, अजून एक 0 मिळू शकतो आपल्याला. कसा मिळेल बरं, 1 - 1 किती असतं, 0. ह्या 1 मधून जर हा 1 मायनस केला, 0 होईल. थर्ड मधून सेकंड मायनस करा, किंवा सेकंड मधून थर्ड मायनस करा.
एक 0 येणार, बरोबर आहे. येस. मग तो तर इथं पण येतोय असंच मायनस केलं तरी पण. म्हणजे कॉमन घेतल्यानंतरही आपल्याला सबट्रॅक्शनच करायचंय, ते इथं सबट्रॅक्शन केलं तरी हा 0 येणारच ना, येस. बरोबर आहे. मग कशाला कॉमन घ्यायची, एक स्टेप जास्त द्यायची आहे. मग त्यापेक्षा डायरेक्ट इथे आपण काय करू, बाय अप्लाइंग कुणातून कोण मायनस करायचं हे ठरवून ठेवा आधीच. C2 मायनस C3 करायचं का C3 मायनस C2 करायचं, कुणाला बदलायचं आहे, कुठे 0 आणायचं आहे, ते महत्वाचं. आता आपल्याला ह्या 2 कॉलमचा विचार करायचा आहे, कारण रो आपल्या कामाला येणार नाहीत. आता कॉलम कामाला येणार आहेत, कारण याच्यातून जर हा मायनस झाला तर 0 येतोय. हे 2 सारखे आलेत, काय करता येईल मग, काय करायचं सांगा. C1 मायनस C2 मायनस C3 करायचा, C2 चेंजेस कोण चेंज करायचा आहे, C2 चेंज करायचा आहे. कसा चेंज करायचा आहे, C2 मधून C3 मायनस करायचा आहे. आता आपल्याला कॉलम वाईज जायचं आहे, म्हणजे आधी कॉलम लिहा. पहिला कॉलम ॲज इट इज राहील, पहिल्या कॉलममध्ये काही चेंज नाही. आता दुसरा कॉलम मायनस तिसरा कॉलम, याच्यामधून हा मायनस केला, काय येईल बरं, येईल कन्फर्म. तो 0 आणण्यासाठीच तर आपण हे केलं आहे, बरोबर आहे. 0, कारण त्याच संख्येमधून तीच संख्या मायनस केली की व्हॅल्यू 0 येते, बरोबर आहे. आता याच्यामधून हा मायनस होणार, A प्लस C मायनस C, काय शिल्लक राहील, A, बरोबर आहे. आणि याच्यामधून हा मायनस होणार, काय शिल्लक राहील सांगा बरं, मायनस B, कारण इथून हा मायनस करत असताना मायनस या दोघांनाही मल्टिप्लाय होणार, त्यातला C कॅन्सल होईल, मायनस B. आणि शेवटचा कॉलम ॲज इट इज मायनस 2C C B प्लस C. ओके, बघा 2 0 आले आणि ते पहिल्या रो मध्ये आले, त्याचा काय फायदा होणार आहे आपल्याला, अजूनही 0 मिळवता येणार आहेत. कुठे, फर्स्ट आणि सेकंड कॉलम. बस A मधून A मायनस केला की 0 होणार. बरं, त्याच्यामुळे ह्या 0ला काही फरक पडणार नाही, 0 मायनस 0 0च. किंवा B मध्ये B मायनस B ॲड केला, अजून 0 मिळू शकतो, बरोबर आहे. अजून एखादं 0 मिळवायचं असेल तर मिळवू शकतो आपण, आणि नाही मिळाला तरी चालतोय, आपलं मोठं काम झालंय. आता जर हा डिटर्मिनंट सोडवा म्हणून सांगितलं आपल्याला, तर ते सोडवणं खूप सोपं आहे. का सोपं आहे, पहिला एलिमेंट 0 आहे, त्यामुळे त्याचा रो कॉलम सोडून यांचं कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का, आहे का. डिटर्मिनंट कसं सोडवायचं ते लक्षात आहे ना. समजा हा डिटर्मिनंट इथेच सोडवायचा म्हटलं तर काय होईल, आपण सोडू. फर्स्ट एलिमेंट 0, त्याचा रो कॉलम स्किप केला तर हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन घ्यायची गरज आहे का, कारण त्याला मल्टिप्लाय कोण आहे,
काम संपलं. दुसरा एलिमेंट कोण आहे, 0. त्याचं साईन चेंज केलं, 0च राहणार. बरं, त्याचा रो कॉलम सोडून हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन घ्यायची गरज आहे का, नाही, कारण तोही 0च येणार आहे. हा मोठा त्रास कमी झाला. म्हणजे आपल्याला फक्त एकच कॅल्क्युलेशन करायचं आहे, शेवटचा एलिमेंट ॲज इट इज -2c, याचा रो कॉलम स्किप. बरोबर आहे, रो कॉलम स्किप. हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन काय येईल, हे मल्टिप्लिकेशन किती, -ab -ab. बरोबर आहे. पहा, हे 0 झालं, हे 0 झालं. -2c इंटू -ab किती, -2ab. आणि -2ab इंटू -2c, -2 इंटू -2 4. आणि हीच राईट साईड आपल्याला पाहिजे. बघा, प्रॉपर्टीज वापरल्यामुळं हे शेवटचं जे सिम्प्लिफिकेशन आहे हे किती कमी झालं आहे. आता हे कमी झालं आहे हे केव्हा कळेल, तुम्ही याला एकदा डायरेक्ट सोडून बघा, इव्हॅल्युएट करून. हे जे आपण शेवटी केलं ना, हे 0 आल्यावर, ते तुम्ही सुरुवातीला करून बघा कॅल्क्युलेशन कसं वाढतंय. मग प्रॉपर्टीचा इम्पॉर्टन्स लक्षात येईल. ओके, आता हा प्रॉब्लेमही कितीतरी प्रकारे सॉल्व करता येईल. मी हे 2 0 आणलेत, तुम्ही हे 2 0 आणा, किंवा हे 2 0 आणा, हे 2 0 आणा, कुठलेही आणा, काही प्रॉब्लेम नाही. कॉलम वाईज जा, चालेल. पण आपल्याला लक्षात येईल की नेमकं काय केलं की जास्त सोपं जातंय. त्यामुळे एकापेक्षा जास्त प्रकार. इथं मग R1 - R3 केलं, तुम्ही प्लस करून बघा काय होतंय, प्लस करून बघा, त्यांनी एक मेथड जनरेट होईल आणखी. ओके, हे वेगवेगळे प्रयोग करून पाहणं गरजेचं आहे. एकेका एक्झाम्पलवरती. आपण एक प्रॉब्लेम घेतोय म्हणजे एका प्रॉब्लेमला एवढा वेळ का देतोय. विदाऊट क्वालिटी 100 प्रॉब्लेम सोडवण्यापेक्षा क्वालिटेटिव्हली 10 सोडवलेलं जास्त कन्व्हिनियंट आहे. त्याच्यातून कन्सेप्ट तुमच्या परफेक्ट होतील. पण हे तुम्ही प्रयत्न करून पाहणं गरजेचं आहे. मी फक्त सांगतोय या प्रकारे सोडवा, त्या प्रकारे सोडवा, आपण फक्त ऐकतोय. हो, आता झाला ना सॉल्व, आले ना RHS, संपलं ना प्रॉब्लेमचं काम, काय देणे घेणे आपल्याला. असं जर विचार केला तर आपल्याला हे प्रॉपर्टीज स्वतःहून वापरता येणार नाहीत. कारण प्रॉपर्टीजचे एक्झाम्पल्स ट्रिग्नॉमॅट्री सारखं आहे, सोडवून दिलेला कळतो, पण स्वतः नेमकी कोणती प्रॉपर्टी कधी वापरायची हे कळत नाही. त्याला प्रॅक्टिस थोडीशी करणं गरजेचं आहे. आणि 10 प्रॉब्लेम फक्त व्यवस्थित प्रॅक्टिस केले की मग पुन्हा कुणीही येऊ द्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आणि याच्यावर तुमचं परफेक्शन मॅट्रिक्सचं होणार आहे. मॅट्रिक्समधला ट्रान्सफॉर्मेशनचा जो रोल आहे त्याच्यामध्ये संख्या असणार आहेत अक्षरांऐवजी, आणि काम एकच आहे, 0 आणायची. हां, तिथं मात्र तुम्हाला भरपूर 0 आणायचे असतात. ओके, राईट डाऊन दिस.